केंद्र सरकारने घरगुती गॅसवरती काही निर्बंध जे आहेत ते लादलेले आहेत। 25 दिवसांनंतरच तुम्हाला आता नवीन गॅस जो आहे तो मिळणार आहे। मात्र दुसरीकडे ज्या कमर्शियल गॅस आहेत ते कमर्शियल गॅस जे आहेत ते पूर्णतः त्याचं बुकिंग बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते सरकारने दिलेले आहेत। आपण आता आहोत सोलापुरातील इंडियन गॅस एजन्सीमध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर घरगुती गॅसचा मोठा साठा जो आहे तो प्रत्येक डेपोवरती किंवा प्रत्येक एजन्सीकडे मुबलक प्रमाणात आहे। मात्र जे कमर्शियल गॅस आहे त्या कमर्शियल गॅसला या ठिकाणी काही निर्बंध घातलेले आहेत। आपल्यासोबत एजन्सीच्या प्रमुख आहेत। म्हणून खरं तर सरकारकडून आपल्याला काय निर्देश दिले गेलेले आहेत, कारण अनेक ठिकाणी गॅस मिळत नसल्याची ओरड समोर येताना पाहायला मिळते। विशेषतः कमर्शियल गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय। काय निर्बंध आहेत, काय नियम आहेत? निश्चित सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे तेल कंपन्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं शॉर्टेज आहे, पण ते सुद्धा व्यावसायिक सिलेंडरसाठी शॉर्टेज आहे। घरगुती सिलेंडरसाठी मुबलक प्रमाणामध्ये आम्हाला जेवढी आमची रिक्वायरमेंट आहे तेवढे ट्रक आम्हाला देत आहे कंपनी। त्याच्यामुळे फक्त रेट वाढवले गेलेले आहेत 60 रुपयांनी आणि कमर्शियल म्हणजे व्यावसायिक सिलेंडरचे पण रेट 100 रुपयांनी वाढलेले आहेत। पण कमर्शियल सिलेंडर सध्या कंपनीमधून मिळत नाही आहे, एक पण सिलेंडर देत नाही आहेत। आणि जिल्हाधिकारी आणि यांना DSOना म्हणजे फूड सप्लाय अधिकाऱ्यांना निर्देश आहेत की त्यांनी धाड टाकावीत आणि कमर्शियल सिलेंडर जिथे जिथे लागतात त्या लोकांना तर कमर्शियल मिळत नसल्यामुळे व्यावसायिक हॉटेल्सनी वगैरे छोटे सिलेंडर म्हणजे घरगुती सिलेंडर वापरू नयेत। तर त्यासाठी थोडंसं कडक निर्बंध सरकारने जाहीर केलेले आहेत। दुसरं म्हणजे 21 दिवसाला जे तुम्हाला सिलेंडरची बुकिंग पडत नव्हतं, 21 दिवसाची जी लिमिट होती ती आता वाढवून 25 दिवसाची केलेली आहे। म्हणजे 25 दिवसानंतर तुम्हाला आज सिलेंडर घेतलं तर 25 दिवसानंतरच तुम्हाला दुसरं सिलेंडर मिळणार। खरं तर लोकांमध्ये असा संभ्रम आहे की गॅस आता मिळत नाही आहे, गॅसवर अनेक निर्बंध आले आहेत, गॅस मिळणारच नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते घरगुती गॅस घेऊन येत आहेत। एक व्यक्ती 2-2 गॅस सिलेंडर घेण्यासाठी येत आहे। काय आवाहन असणार आहे नागरिकांना, नक्की त्यांच्यासाठी काय सूचना असणार? नाही, परिस्थिती नक्की जरी गंभीर असेल तरी सरकार त्याच्याबद्दल फार संवेदनशील आहे, कारण की गॅस हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडतं। कोरोनाच्या काळात, कोविडच्या काळात पण आपण बघितलं की सगळं काही बंद होतं, परंतु जीवनावश्यक वस्तूंसाठी आम्हाला गॅस एजन्सी रात्रंदिवस आम्ही अवेलेबल होती आणि सिलेंडर मिळत होते आपल्याला। तशाच पद्धतीने आता घरगुती सिलेंडर जे आहेत ते 24 तास आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यासाठी कोणीही नागरिक खूप पॅनिक झालेले आहेत टीव्हीवरच्या बातम्या बघून, आणि नागरिकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे। सगळीकडे आज आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये सुद्धा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी पण मीटिंग कॉल केलेली आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे। नागरिकांनी पॅनिक व्हायचं अजिबात कारण नाही आहे। जास्तीत जास्त काय व्हायला लागलं आहे, रोजे चालू आहेत। मुस्लिम समाजामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे की संध्याकाळी त्यांना, आणि फॅमिली मोठी असते, संध्याकाळी जर सिलेंडर नाही मिळालं तर काय करायचं, किंवा आता नवीन 10-12 दिवसावर आपला सण आलेला आहे तर ते लोक 90% लोक आमच्याकडे काय करतात, आज सकाळी बाई स्वतःच येते, सिलेंडर संपलं की लगेच वाट बघत नाही, डिलेवरी बॉय घरी येऊन आपल्याला सिलेंडर देईल। आम्ही 24 तासाच्या आम्ही सिलेंडरचे डिलेवरी करतो, परंतु बाई लगेच सिलेंडर घेऊन स्वतःच येते, रिक्षा घेऊन येते, मुलाला घेऊन येते, आणि आज तिने आत्ता सकाळी सिलेंडर नेलं ना, संध्याकाळी परत तीच बाई सिलेंडर घ्यायला येते। मग आम्ही म्हटलं सकाळी तू घेऊन गेली, आता परत तू कशी काय आली? तर ती म्हणते नाही, ते माझं होतं, हे माझ्या बहिणीचं कार्ड आहे। परत दुसऱ्या दिवशी तिचा नवरा येतो, ते शेजारच्या पदार्थाचं कोणाचं तरी, म्हणजे भरून सिलेंडर भरून स्टॉक करून ठेवायला लागलेत। तर तसं भीतीचं वातावरण काही नाही आहे, तुम्ही अजिबात घाबरून जायचं कारण नाही आहे। सिलेंडर व्यवस्थित सप्लाय होत आहेत। आता फक्त कंपन्यांकडून आजच मला बातमी कळाली की ट्रान्सपोर्टच्या लोडला सिलेंडर मिळत नाही आहेत। ज्यांचे स्वतःचे डिस्ट्रीब्युटरचे ट्रक आहेत त्यांना मात्र सिलेंडर मिळत आहेत, तर त्याच्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे। पण पाहतोय खरं तर घरगुती गॅस सिलेंडर जो आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। केवळ कमर्शियल गॅसवरती काही निर्बंध जे आहेत त्याच्या बुकिंग जे आहेत त्या बंद केलेल्या आहेत। मात्र घरगुती गॅसचा स्टॉक करू नये, त्याचबरोबर व्यावसायिक जे काही कमर्शियल गॅस वापरणारे लोक आहेत त्यांनी घरगुती सिलेंडर वापरू नये यासाठी भरारी पथकसुद्धा नेमण्यात आलेले आहेत। त्यामुळे घरगुती गॅस जो आहे तो मुबलक प्रमाणात स्टॉक आहे आणि त्याची कुणीही नागरिकांनी काळजी करू नये आणि त्याचा स्टॉक करण्याचा देखील प्रयत्न करू नये असं आवाहन जे आहे ते एजन्सीधारकांकडून करण्यात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।